नाशिकच्या सातपूर कॉलनी परिसरातील नीलधारा बळवंतनगर येथे श्री दक्षिणमुखी इच्छापूर्ती साईनाथ महाराज व श्री कुबेरेश्वर महादेव मंदिराचा वर्धापन दिन सोहळा भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आला आहे। दरम्यान आज सभा मंडपाच्या भूमिपूजन प्रसंगी सातपूर प्रभाग सभापती तथा नगरसेवक समाधान देवरे, नगरसेविका सविता काळे, सामाजिक कार्यकर्त्या गीताताई संजय जाधव, तुषार भंदुरे, पुंडलिक बोडके, राजाभाऊ खताळे, अतुल घैवड यांच्या उपस्थितीत करण्यात आला। या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने अनंत विभूषित श्री 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 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांच्या मधुर वाणीतून श्री शिव महापुराणाचं कथेचं आयोजन करण्यात आलं आहे। शिव महापुराण कथेच्या माध्यमातून भगवान महादेवांच्या भक्तीचा, अध्यात्माचा आणि संस्कारांचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचणार आहे। या धार्मिक सोहळ्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची मंडळाच्या वतीने अपेक्षा केली आहे। दरम्यान मंदिर परिसरात वर्धापन दिनानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आलं आहे। संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे। या सोहळ्याचे आयोजन श्री दक्षिणमुखी इच्छापूर्ती साईनाथ महाराज व श्री कुबेरेश्वर महादेव मंदिर समिती यांच्या वतीने करण्यात आलं आहे। दरम्यान या प्रसंगी आलेल्या मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया अटल न्यूजकडे व्यक्त केली आहे। दक्षिणमुखी इच्छापूर्ती साईनाथ महाराज मंदिर व कुबेरेश्वर महादेव मंदिर यांचा वर्धापन दिन सोहळा या पंचक्रोशीमध्ये हेवा वॉटर असं ह्या मंदिराची महिमा आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण सगळे मंडळ या ठिकाणी अहोरात्र मेहनत घेत असतात आणि साईबाबांची खरोखर आपल्या संपूर्ण भागावर कृपा आहे। कारण ह्या पंचक्रोशीमध्ये जर असं मंदिर असं मी आपण आशीर्वाद दिला होता, मी साक्षात्कार सांगतो मंदिराचा की 1 वर्ष आधीच आपण या ठिकाणी आरतीला बोलवलं होतं आणि आपण बाबांना एक साखर घातलं होतं, विचारलं होतं की बाबा समाधान भाऊच्या अंगावर गुलाल पडेल का, त्यांच्या मेहनतीला फळ येईल का। आणि बाबांच्या साक्षीने सांगतो, आपणच्या मुखातून माझ्या बाबांचंच मुख समजलं मी। हे जरी एक मूर्ती असत लागल्याची पण ते कुठेतरी मानवरूपी आशीर्वाद देत असते आणि आपण सेवा करतात म्हणून बाबांनी आपणच्या मुखातून एकच शब्द निघाला की भाऊ ह्या वर्षी कुठल्याही परिस्थितीत आपल्या अंगावर गुलाल पडणार आहे। आणि खरोखर बाबांचा मी खरंच आप्पा तुमच्या तोंडातून पडलेला शब्द आपण हे पण बोलले होते, जर गुलाल नाही पडला तर माझी सेवा व्यर्थ गेली अशी एवढी आपण हे लावले होते आणि बाबांचा प्रसन्न झाले, बाबांचा आशीर्वाद लाभला आणि नाशिकमधून सगळ्यात लीडमध्ये समाधान भाऊ निवडून पहिल्या स्टॅम्पमध्ये बाबांच्या आशीर्वादाने सभापती सुद्धा झालो। म्हणून आमचं समाजाची सेवा करणं हे आद्य कर्तव्य आहे। असे सामाजिक आध्यात्मिक जे कार्यक्रम होत असतात त्या कार्यक्रमाला आम्ही आमचं कर्तव्य समजतो। ज्यांची ज्या पद्धतीने परिस्थिती असतात त्यांनी आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि शासकीय जे पदावर असतील आमच्या भगिनी काळेताई आमचे बंधू आहेत, सगळेच नगरसेवक आपल्या प्रभागातील 24 नगरसेवक या कार्यक्रमाला मदत करते आणि शासकीय सुद्धा मदत जेही लागत ती मी या सभापती नात्याने तुम्हाला 100% पूर्ण करत असं आश्वासित करतो व पुनश्च तुमच्या या साईबाबा मंदिराचे जे मंडळाचे कामकाज बघतात त्या सर्व समितीतील कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी श्रावण महिन्यात चालू आहे, श्रावण महिन्याचं पावित्र्य राखून त्या ठिकाणी त्यांनी महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांचे शिव महापुराण ही कथा आयोजित केली आहे। मी खरंच त्यांचं मनापासून आभार मानते, कारण की श्रावण महिना चालू आहे त्या निमित्ताने आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांना या शिवपुराणाचा लाभ मिळेल। मी सगळ्या सातपूरवासियांना अशी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। तसंच मी या समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देते व थांबते। दक्षिणमुखी साईनाथ मंदिर व कुबेरेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त महामंडलेश्वर 108
गगनगिरी मंडळी सुखगिरी महाराज यांचा एक भव्य सोहळा असा श्रावण महिन्यात आयोजित केला आहे. साईनाथ मंदिराचं पावित्र्य आजपर्यंत जे सर्व भक्त मंडळी जपत आहेत आणि मंदिरात आलं जे प्रसन्न वाटतं हे सगळं तुमच्या एक मोठा सहभागाचं कारण आहे. कारण की मंदिरात आपण जातो पण तिथं पवित्र राखलं जात नाही. पण साई मंदिरामध्ये मी जेव्हा पण येतो तिथलं पावित्र्य असो, तिथली स्वच्छता असो आणि मनात पाय ठेवले एक वेगळं पॉझिटिव्ह एनर्जी तयार होती. असं हे मंदिर आहे. इथले सर्व सातपूर कॉलनी, सातपूर परिसरातील सर्व लोक या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि माझ्याकडून श्री साईनाथ दक्षिणमूर्ती हनुमान मंदिरासाठी सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो. नाशिककर भाविकांनी या पवित्र श्री शिवमहापुराण कथा व वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलं आहे. दरम्यान या प्रसंगी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भूषण निकम, उपाध्यक्ष सागर नागरे, खजिनदार ज्ञानेश्वर वेळीच, सचिव दिगंबर निकम, सहसचिव हेमंत नाईक यांच्याप्रमाणेच ज्ञानेश्वर शिंदे, अझहर शेख, प्रदीप सोनवणे, निलेश झांबरे, प्रशांत पाटील, चिराग महाले, नितीन फापकर, संजय तिवारी आदी उपस्थित होते. तुषार ढेपले, अटल न्यूज, सातपूर.